22 वर्ष राजकारणात असून सुद्धा या माणसाला खर्चाला पैसे द्यायला लागतात असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण करणं हेच सगळ्यात मोठं क्रेडिट आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आहे आणि ते तुमच्याकडनं मला मिळालेलं आहे. आणि त्यामुळं केवळ 15 तारखेला मी एक सोशल मीडियात टाकलेलं होतं माझ्या पेजवर. मी 15 तारखेला माझ्या उमेदवारीचा अर्ज अत्यंत साधेपणानं बैलगाडीतून भरणार आहे, पण मी एकटा नाही असं मला वाटावं म्हणून तुम्ही या असं मी टाकलेलं होतं. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आला की ड्रोनला सुद्धा तुमचा फोटो काढता आला नाही, एवढ्या मोठ्या संख्येनं. म्हणजे स्वाभिमानीच्या इतिहासातली ती उच्चांकी गर्दी होती. मध्यंतरी मला वाटतं की कुठल्या तरी एका पेपरमध्ये बातमी आलेली होती, कुठल्या उमेदवारांच्या पाठीमागे कोण कोण आहेत. मग महायुतीच्या उमेदवाराचा फोटो होता, त्याच्या पाठीमागे कोण कोण नेते आहेत त्यांचे फोटो होते. महाविकास आघाडीचा उमेदवार होता, त्याच्या पाठीमागे कोण कोण नेते आहेत त्याचे फोटो होते. आणि माझा स्वाभिमानीचा उमेदवार फोटो एकट्याचाच आणि पाठीमागे कुणाचा फोटो टाकायचा होता. पाठीमागे सभा ऐकणाऱ्या सगळ्या गर्दीचा फोटो टाकलेला होता. अतिशय आम जनतेचा फोटो होता. अतिशय बोलका असं ते फोटोही होता, ती बातमी होती. खरं आहे ही सामान्य माणसं उन्हातानामध्ये काम करणारी, कष्ट करणारी, काबाड कष्ट करणारी ही सगळी सामान्य माणसं, हीच माझी ताकद आहे आणि तीच मला यशापर्यंत घेऊन जाणार आहे. कारण त्यांनाही माहित आहे की या माणसाला निवडून आणलं तर हा माणूस आपल्यासाठी काहीतरी करणार आहे, आपले प्रश्न किंवा दिल्लीच्या विषयावर नेऊन टांगणार आहे, मांडणार आहे, भांडणार आहे. आणि म्हणून मोठ्या अपेक्षेनं ही सारी माणसं पाठीमागे राहिली आहेत.